बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही। मी 7 ते 8 वेळा लढलो। बारामतीच्या उमेदवारीबाबत अजित पवारांकडून स्पष्ट। माझ्या विरोधात कुटुंबातील उमेदवार देण्यासाठी अजित पवारांवर दिल्लीतून दबाव। कर्जत जामखेडमधून दादांच्या उमेदवारीचे रोहित पवारांचे संकेत। बारामतीतून जय पवारांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असेल तर पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल। अजित पवारांचं जय पवारांबाबत मोठं वक्तव्य। युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा। बारामतीतून जय पवार लढल्यास युगेंद्र विरुद्ध जय पवार असा सामना रंगण्याची शक्यता। अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार। जय पवारांबाबत पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा होईल। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। जय पवारांच्या उमेदवारीबाबतचा त्यांचा अंतर्गत विषय। बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीबद्दल सहानुभूती। बाळासाहेब थोरात यांचं विधान। पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये योग्यतेच्या आधारावर कुणाला तिकीट द्यायचं हे ठरवू। प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या अनुभवातून जर अजित पवारांनी काही निर्णय घेतला असेल तर मला माहिती नाही। बारामती विधानसभेच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। बारामतीत पत्नीला उमेदवारी द्यायला नको होती। परिवारासाठी हे चुकीचं होतं। अजित पवारांची संध्याकाळी 5 वाजता रोखठोक मुलाखत। दादा अनेक गौप्यस्फोट करणार। गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भक्तांना टोल माफी। मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। गेल्या वर्षी गणेश मंडळांना दिलेली परवानगी यंदाही कायम राहणार।